राज्यात HMPV या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय। दरम्यान HMPV बाबत दक्षतेसह सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या सर्वेक्षणाचं पाऊल आरोग्य विभागाने उचललंय। देशात HMPVचे रुग्ण आढळले असल्याने पुणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरू केल्यात। रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयात 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलाय। HMPV पासून बचावासाठीच्या उपाययोजना काय या संदर्भात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आलाय। कोरोना सारखी परिस्थिती राज्यात ओढावू नये यासाठी आरोग्य विभागाला विविध निर्देश देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पुण्यात HMPV रोखण्यासाठी पालिकेकडून खबरदारी घेण्यात येते। हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली सुरू असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे। देशात HMPV व्हायरसचे 5 रुग्ण आढळून आलेत। त्याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्ट झालेला आहे। ग्रामीण भागातील सर्दी खोकला याचे रुग्णांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आलेत। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही माहिती दिली। HMPV विषाणूमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांनी सांगितलं। तसंच हा नवीन विषाणू नाही, 2001 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता। सरकार यासाठी तयार आहे, आवश्यक ती सगळी पावलं उचलली जात आहेत, अशी माहिती नड्डा यांनी दिली। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। मुंडेंनी व्यथित होऊन राजीनामा दिला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी राखून ठेवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड दोघेही त्यांच्या विधानांमुळे टीकेचे धनी बनलेत। दादा असोत किंवा गायकवाड दोघांनीही आपल्या विधानातून मतदार राजाचा अपमान केल्याचा आरोप विरोधक करतायत। त्यामुळे मतदारांशी बोलताना या दोघांनाही आपला स्पष्ट वक्तेपणा आणि अघळपघळपणा नडला का याची चर्चा रंगतेय। तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही, फक्त दारू मटण पैसे अरे 2-2 हजारात विकले गेले मायला। 2-2 हजारात 5 हजारात याच्यापेक्षा झाल्यापेक्षा तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सालगडी काय मालक। निवडणुका संपताच नेत्यांच्या बदललेल्या भाषेनं सगळेच आवाक झाले। ज्या मतदारांनी इमाने इतबारे मतं दिली त्यांचाच अपमान का हा सवाल अजित पवार आणि संजय गायकवाडांच्या वक्तव्यानंतर उपस्थित झाला। मतं दिलीत म्हणजे तुम्ही मला विकत घेतलेलं नाही असं थेट मतदारांना सुनावणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा एकदा वाद ओढावून घेतलाय। तर संजय गायकवाडांनी मतदारच विकले गेल्याचा आरोप केल्यानं त्यांच्यावरही टीकेची झोड उठते। हे दोनही नेते काय म्हणाले हे जरा कान देऊ नये का? अरे तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सालगडी काय मालक। आणि तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही, फक्त दारू मटण पैसे अरे 2-2 हजारात विकले गेले मायला। 2-2 हजारात 5 हजारात याच्यापेक्षा झाल्यापेक्षा अजित पवार आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी परिचित आहे, पण कधी कधी त्यांचा स्पष्ट वक्तेपणा त्यांना अडचणीत सुद्धा आणतो आणि मतदारांना उद्देशून त्यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा आता वादाचं कारण बनलंय। अजित पवारांच्या विधानावरती सत्ताधाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तर विरोधकांनी मात्र टीकेची संधी सोडली नाही। लोकशाहीमध्ये मतदार हा मालकच आहे, राजाच आहे आणि तो आपला प्रतिनिधी निवडतो म्हणजे जनतेच्या सेवेसाठी विकासासाठी निवडला जातो। अशा वेळेस आपण 5 वर्षासाठी त्याच्या सालगडीच आहोत
हे समजण्याची आवश्यकता आहे. जनता ये सर्वोपरि है, जनता ही हमारी मालक है, वही हमारा डिसाइड करती है। हम लोगों की सरकार जनता ने लाई है और जनता जो बोलेंगी, हमने जो जनता को आश्वासन दिए वो पूरे करेंगे। मतों का कर्जा हमने लिया है, मतदान जो भी जनता ने दिया है, लेकिन कर्जा हमने लिया है वोटों का। ये कर्जा पूरा काम करके, हमारा संकल्प पूरा करके हमको आगे जाना है। यही भाषा उनकी भाषा रही है और ये भाषा हम सुनते आ रहे हैं। वो जो सालगड़ी है ना, सालगड़ी जो शब्द उसका इस्तेमाल किया है, उसका अर्थ समझ लो। सारे लोग जो है, मतदाता है, इस राज्य के मालिक है, इस देश के मालिक है। बाबा साहेब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है। हमारी क्या बात होती है? विधानसभेतल्या कमी मताधिक्याची खंत व्यक्त करतानाच संजय गायकवाडांनी मतदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. संजय गायकवाडांच्या वक्तव्याविषयी त्यांच्या मित्रपक्षांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न जरूर केला. खरं तर आम्ही निवडून आलेले प्रतिनिधी जे आहेत ते पब्लिक सर्वंट आहोत, जनसेवक आहोत आणि जनसेवकांनी जनतेच्या आणि मतदारांच्या समोर नतमस्तक होऊनच त्या ठिकाणी आपला कारभार केला पाहिजे. मैं फिर से इसके बारे में इतना ही कहूँगा कि जो हमारे उप मुख्यमंत्री और भूतपूर्व मुख्यमंत्री शिंदे साहब हैं, उनको चाहिए कि उनको थोड़ा ज़रा लगाम लगाए. अजित पवार असोत की संजय गायकवाड, मतदारांबद्दल बोलताना दोनही नेत्यांच्या वक्तव्यावरती नापसंतीची मोहर उमटते. जो मतदार निवडणुकीपूर्वी राजा असतो, तो निवडून आल्यावरती सर्वसामान्य कसा होतो याचाच रियालिटी चेक या दोनही नेत्यांनी आपापल्या वक्तव्यातनं दिल्याचं बोललं जातंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढच्या बातम्यांकडे वळतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. जरांगेंनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्यानं ओबीसी बांधव संतापले, तर जरांगे पाटलांनी पलटवार केल्यानं नवाच वाद सुरू झालाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीतल्या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना इशारा देत त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही. जरांगे यांच्या या वक्तव्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छगन भुजबळ यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत, हे काही बरोबर नाही. हे लोकशाही आहे, हे काही ठोकशाही नाही आहे. पण मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं. न्यायासाठी वन भटकतोय आणि धनंजय मुंडेचे कार्यकर्ते त्याला आरे रावी करून धमक्या देते. मग त्याच्या गुंडाला सरकारला असं वाटतं का कापी धुणून द्यावा त्याच्या गुंडाला? बोलवायचंच नाही आम्ही काही, गुंडाला बोलायचंच नाही काही. सर्वच नेत्यांनी संयमित भाषेचा वापर करण्याची आवश्यकता आहे, तरच इथली शांतता कायम राहायला मदत होईल. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीवरून वाद निर्माण झाला होता. या पथकातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही आक्षेप घेतला. त्या दोघांना एसआयटीतून गच्छंती देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. संतोष देशमुखांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातलं राजकारण ढवळून निघालंय. पोलिसांनी देशमुखांच्या हत्येप्रकरणी आरोपींभोवती कायद्याचा फास घट्ट केला. तसंच खंडणी प्रकरणीही वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांची सीआयडीकडनं चौकशी होते. एकीकडे या प्रकरणाच्या सीआयडी तपासाला वेग आलाय, तर दुसरीकडे या प्रकरणाची एसआयटी चौकशीही सुरू आहे. मात्र एसआयटी चौकशीवरनच वाद निर्माण झाला. विरोधकांसह स्थानिक सत्ताधारी आमदारांनी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती आक्षेप घेतला. पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना झाली आहे, ज्यामध्ये अनिल गुजर पोलीस उपअधीक्षक, विजयसिंह शिवलाल जोनवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक, महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक, आनंद शंकर शिंदे पोलीस उपनिरीक्षक, तुळशीराम जगताप सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मनोज राजेंद्र वाघ पोलीस हवालदार, चंद्रकांत एस काळकुटे पोलीस नाईक, बाळासाहेब देविदास अहंकारे पोलीस नाईक, संतोष भगवानराव गित्ते पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. पण या पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि पोलीस हवालदार मनोज राजेंद्र वाघ यांच्यावर राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतला होता.
SIT नेमल्या गेली, त्यातील काही 8-10 अधिकारी ते मुळात बीड जिल्ह्याशी संबंधित आहेत आणि आरोपीशी सुद्धा त्यांची घनिष्ठ ओळख आहे, मैत्री आहे मी म्हणणार नाही. अशा वेळेस ती चौकशी सुद्धा फेअर होणार नाही आणि चौकशीतून निष्पन्न होण्याची शक्यता दिसत नाही. म्हणून आम्ही या अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी केली. याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे. चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे आणि तिथं एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे. जे अधिकारी नेमलेले हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेंनी आणलेले आहेत आणि म्हणून SITला चांगले अधिकारी, डायरेक्ट IPS अधिकारी कुमावत सारखे असतील, शाजी उमाप सारखे असतील, अशा लोकांना तिथं तुम्ही नेमावं, आम्ही त्यांना विनंती केली. राजकीय नेत्यांनी आक्षेप घेण्यामागे कारणही तसंच होतं. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सोबत या दोनही पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते. त्याचमुळे त्यांच्यावरती आक्षेप नोंदवला गेला. पण आता हे दोनही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना SITच्या तपास कामातनं वगळण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कार्यक्रमात शरद पवारांनी छगन भुजबळांना एक संदेश लिहून दिलेला. पवारांनी भुजबळांना काय लिहून दिलं याची चर्चा सगळीकडे सुरू होती. यावर भुजबळांनी भाष्य केलंय. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं झालेल्या पुण्यातल्या कार्यक्रमात छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावर होते. या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी कार्यक्रम पत्रिकेवर काहीतरी लिहून छगन भुजबळ यांना दिलं. भुजबळ यांनी सुद्धा ते वाचलं. मात्र शरद पवार यांनी भुजबळांना नेमकं लिहून दिलं तरी काय आणि पवार यांनी भुजबळांना कोणता संदेश दिला याची चर्चा सुरू झाली. यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अच्छा, चिठ्ठी लिहिते काय लिहिलं आहे तर त्याच्यावर काय पडदे में रहने दो पडदा नाराज भुजबळ यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करू या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वक्तव्यावरही भुजबळ स्पष्टपणे बोलले. मैं कुछ भी नहीं कहना चाहता. आजकल मेरी सारी भावना जो है मर गई है, खत्म. छगन भुजबळ भविष्यात काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. अशातच पवार आणि भुजबळ यांच्यात चिठ्ठीतून नेमकं काय बोलणं झालं हे मात्र गुपित आहे. छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. एकमेकांना टोले हाणण्याची एकही संधी हे दोघं सोडत नाहीत. मंत्रिपद मिळाल्यानंतर कोकाटेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय तर भुजबळांनीही त्यांना जोरदार पलटवार केला. मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी वेळोवेळी माध्यमांच्या मधून आपली नाराजी बोलूनही दाखवली. दुसरीकडे भुजबळ यांचे पक्षांतर्गत विरोधक माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रिपद मिळालंय. मंत्रिपद मिळाल्यानं ते चांगले जोमात असून भुजबळ यांना टोला लगावण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. राष्ट्रवादीनं छगन भुजबळ यांचे भरपूर लाड पुरवले, अजून किती लाड करायचे असं म्हणत त्यांनी जोरदार टोला हाणला. पक्षाने पुष्कळ लाड केले, आता काय करायचं राहील लाड? किती लाड करायचे मला सांगा. दिला पुष्कळ लाड केले पक्षाने. त्यांच्या या टीकेला छगन भुजबळ यांनी सुद्धा सणसणीत उत्तर दिलं. आता मी संस्थापक अध्यक्ष, मी सगळा काय तर माझ्या पक्षाने मला माझे लाड केले, किती केले, काय केले ते माझ्या पक्षाने मी पाहून घेईन. अरे तुम्ही काल आलात, तुम्ही काय, तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे राव? भुजबळ यांना आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र त्यांच्याऐवजी कोकाटे यांना मंत्रिपद दिलं गेल्यानं ते नाराज आहेत. त्यातच या टीकेनं त्यांची खदखद बाहेर पडली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरून परळीच्या गुंडगिरी विरोधात आवाज उठवणारे आमदार सुरेश धस वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले. पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळ सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं धस पुन्हा चर्चेत आहेत. धस यांनी ज्या नितीन बिक्कडवर पवनचक्की खंडणी डीलिंगचे आरोप केलेत त्याच बिक्कडला गँगस्टर निलेश घायवळनं धमकी दिली. पाहुयात बीडच्या पवनचक्की खंडणीचं पुढं कनेक्शन नेमकं काय आहे. हाच व्हिडिओ सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरलाय. आमदार सुरेश धस यांनी पवनचक्की खंडणी प्रकरणात अवादा कंपनीचा ठेकेदार नितीन बिक्कडचं नाव घेतलं होतं. मात्र धस यांचेच गँगस्टर निलेश घायवळ सोबतचे व्हिडिओ समोर आले आहेत.
विशेष म्हणजे गेल्या डिसेंबरमध्ये याच ठेकेदार नितीन बिक्कडला पुण्याच्या निलेश घायवळ गँगनं धमकी दिली होती. त्या प्रकरणी FIR सुद्धा नोंदवण्यात आला होता. निलेश गायवळ हा माझ्या जवळजवळ आता 3-4 महिन्यापूर्वी माझ्या गावात जाऊन मी मुंबईला असताना माझ्या वडिलांना जाऊन धमकी दिली होती तिथं की तुझ्या मुलाला नीट सांग, माझ्या कामात अडथळा निर्माण करतोय आणि त्याला आम्ही जीव मारून टाकू, याची मी वाशी पोलीस स्टेशन, आमचं उस्मानाबाद वाशी पोलीस स्टेशन आहे, तिथं मी तक्रार दाखल केलेली आहे. गँगस्टर निलेश घायवळ सोबतच्या व्हायरल व्हिडिओबद्दल आमदार सुरेश धस यांनी काय खुलासा केलाय तो आता पाहूयात. माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले. आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो. तर मी क्लिअर कट सांगतो की माझे दोन्ही मोबाईल ओपन आहेत, तुमच्याकडे आहे. एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरी सुद्धा मी त्याला जबाबदार. गँगस्टर निलेश घायवळ सोबत कोणतेही संबंध नसल्याचा दावा सुरेश धस करत असले तरी काही प्रश्न अनुत्तरित आहेत. गँगस्टर निलेश घायवळनं नितीन बिक्कडला धमकी का दिली? बिक्कडलाच पवनचक्कीचे ठेके कसे मिळाले? धस यांच्या मतदारसंघातल्या पवनचक्कींना कुणाचं प्रोटेक्शन आहे? प्रोटेक्शनच्या वादातून घायवळ गँगनं धमकावलंय का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तपास यंत्रणांना शोधावी लागतील. बीड जिल्ह्यात किती पवनचक्क्या आहेत त्यावरही नजर टाकूयात. बीड तालुक्यात 92, पाटोद्यात 131, केजमध्ये 58 तर धारूरमध्ये 4 पवनचक्क्या आहेत. अशा जिल्ह्यात एकूण 285 पवनचक्क्या आहेत. आणि याच पवनचक्क्यांच्या अर्थकारणातून अनेक माफिया उदयाला आलेत. पोलिसांनी नेटानं तपास केला तर पवनचक्की खंडणी वसुलीचं रॅकेट समोर येऊन अनेकांचा पर्दाफाश होऊ शकतो. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता आपण एक मोठी बातमी बघणार आहोत. मुंबईतून ही बातमी आहे. मुंबईतील दादर, भाईंदर, सानपाडा, कल्याण या ठिकाणी गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळतो, असं आमिष दाखवून टोरेस डायमंड शोरूम मार्फत 3 लाख लोकांना 500 कोटी रुपयांचा चुना लावण्यात आलेला आहे. या व्यक्तीनं लोकांना 5 वर्षात दुप्पट, 7 वर्षात 3पट आणि 10 वर्षात चौपट रक्कम देण्याचं आमिष दाखवलं. त्याच्या या आमिषाला बळी पडत 3 लाख लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत आणि त्यांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे या शोरूम बाहेर गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केलेली आहे. त्यांचं काहीतरी डायमंड असतं ते क्रेडनुसार, क्रेडनुसार ते आम्हाला पैसे घ्यायचे. तर आम्हाला 10% बोलू, हा ठीक आहे चला टाकूया, बघूया आपण काय नशिबाची गोष्ट, बघूया होईन तो होईन. तर मला डाऊट पण आलं ना माझ्या टाकायचं की नाही टाकायचं, म्हणून टाकले जरा. तर 1 महिनाभर हप्ता आला, त्याच्यानंतर मग बंद झाले आणि आज आलो मी. तर आज आल्याच्या नंतर हे बघतो तर इकडं काय झालं काय समजत नाही आलो. आता मी पण कन्फ्यूज झालो, असं कसं गावायला लागलं. ये मैंने ना 11 लाख रुपये ना मैंने 10 लाख 2,800 रुपया मैंने ना ये 31 तारीख को लगा 31 को. मेरे फ्रेंड ने मेरे को बताया, बोले 1 लाख रुपए पे आपको ना बिकली है ना 44,000 रुपया आएगा. और मेरे को ना दूसरा देखो ये ना 1,13,000 रुपया बिकली आएगा 52-90 तक का. मैंने अपनी प्रॉपर्टी हैवी डिपॉजिट पे दे दिया. अब मैं उसको छुड़ाने के लिए कहाँ से लाऊंगा पैसा? मेरा तो गया ना पैसा. मैंने 1 तारीख को टॉरस में जो रजिस्टर्ड है प्लेटिनम हम प्राइवेट लिमिटेड नाम से मैंने 8 लाख का डायमंड मैंने परचेस किया था. दादर के स्टोर पर से मैंने परचेस किया था और इन लोगों ने मुझे कमिट किया था कि मुझे पर वीक 10% रिटर्न मिलेगा पूरे 1 साल तक, मतलब 52 वीक्स के लिए. और आज मैं यहाँ पे विजिट कर रहा हूँ, देख रहा हूँ तो पूरा स्टोर बंद है. सिर्फ यही नहीं, ऑलमोस्ट इनके जो अलग अलग 6 स्टोर हैं सारे के सारे 6 स्टोर इनके बंद आ रहे हैं. और इनके अलावा और जितने भी स्टोर है सारे स्टोर बंद है और सारे इनके फोन नंबर बंद आ रहे हैं. 4 महीना पहले मेरे दोस्त ने लगाया था इसमें पैसा, तो उसका पैसा मेरी वाइफ के अकाउंट में आ रहा था. 2,822 रुपया आता था पर वीकली. और महीने का बोला गया कि 11% वो लोग दे रहे थे. 1 लाख रुपए पे 11,000 रुपया पर वीक दे रहे थे और 44,000 रुपया महीना. वैसा बोल करके ये पत्थर दिया गया है और इसका ये स्कैनर दिया है. और ये बिल मेरी बनी है 2 हफ्ता पहले, जिसका मैंने 2,04,154 रुपए का बिल बनाया हूँ और मेरे को 1 वीक भी पैसा नहीं आया है और ये अभी पहले वीक में ही चले गया है. संतोष देशमुख हत्या प्रकरणी
आणि खंडणी प्रकरणी आरोपींची एक माहिती समोर येते, म्हणजे नवी माहिती समोर येते। हे सगळे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं उघड झालंय। प्रत्येकावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्यामुळेच या आरोपांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी होऊ लागलेली आहे। खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी ही गुन्ह्यांची यादी काही संपत नाही। असे अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद त्या 8 जणांवर आहे। संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर एकापेक्षा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं समोर आलंय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल आहेत। विष्णू चाटेवर 2, सुदर्शन घुलेवर 19 गुन्हे दाखल आहेत। धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल असतानाही त्याला पिस्तूलचा परवाना देण्यात आला। एवढंच काय, कराडला पोलीस संरक्षण सुद्धा देण्यात आलं। त्यावरून तुम्हाला कराडच्या राजकीय वजनाचा अंदाज आला असेल तर संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणातील आरोपीही अट्टल गुन्हेगार आहेत। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। यामध्ये सुदर्शन घुले याच्यावरती 19 गुन्हे दाखल आहेत। त्यातले अनेक गुन्हे हे गंभीर गुन्हे आहेत। मात्र तरी देखील हा आरोपी मोकाट का होता, त्याच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई का केली नाही, असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। सुधीर सांगळींवर 2 गुन्ह्यांची नोंद आहे। प्रतीक घुलेवर 5, जयराम चाटेवर 3, महेश केदारवर 6, कृष्ण आंधळेवर 6, सिद्धार्थ सोनवणेवर 1, सुदर्शन घुलेवर 19 आणि विष्णू चाटेवर 2 गुन्हे दाखल आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयाने जो नोंदवलेलं निरीक्षण आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। संघटित गुन्हेगारी करून बीड जिल्ह्यामधले उद्योगधंदे यांना देखील त्रास दिलं जात असल्याचं देखील निरीक्षण सरकारी वकिलांनी मांडलं होतं। त्यामुळे एकंदरीतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या सर्व गुन्हेगारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येला अंजाम दिलाय। दोन्ही गुन्ह्यातील आरोपींची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी असे 2 वेगवेगळ्या प्रकरणांचा सीआयडी कडून तपास केला जातोय। या दोन्ही प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आहे का याचा शोध घेतला जातोय। आरोपींची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होणार आहे का, हे आगामी काळात स्पष्ट होईल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। महत्त्वाची बातमी आहे, आपल्या गँगचा दबदबा निर्माण व्हावा यासाठी बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल यांना अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येचे आदेश दिले, असे पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय। पोलिसांनी सोमवारी विशेष मकोका न्यायालयात 4,500 पानी आरोपपत्र दाखल केलंय। 12 ऑक्टोबर 2024ला वांद्रे इथल्या खेरवाडी परिसरात 66 वर्षाच्या बाबा सिद्दीकींची 3 जणांनी गोळ्या झाडून हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांना अटक केली आहे। त्यात शिवकुमार गौतम याचा समावेश आहे। सिद्दीकी हत्या प्रकरणातील अन्य आरोपी अनमोल बिश्नोई, मोहम्मद यासीन अख्तर आणि शुभम लोणकर अद्याप फरार आहेत। या संदर्भात पोलिसांनी मकोका न्यायालयामध्ये 4,590 पानी आरोपपत्र दाखल केलं। त्यात 29 आरोपींविरोधात सबळ पुरावे असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे। छत्तीसगडमधील विजापूरमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 9 जवान शहीद झाले। माओवाद्यांनी आयईडी रस्त्यात पेरला होता। सुरक्षा दलाचं वाहन जात असताना आयईडीचा स्फोट झाला। या आयईडी स्फोटात 9 जवान शहीद झाले। छत्तीसगडमधल्या विजापूरमध्ये माओवाद्यांनी सुरक्षा जवानांवर भ्याड हल्ला केला। सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीनं लक्ष्य करण्यात आलं। कुटूर रोड भागात नक्षलवाद्यांनी आयईडी पेरला होता। सुरक्षा दलाची वाहनं जात असताना त्याचा स्फोट झाला। या आयईडीच्या स्फोटात 9 जवान शहीद झाले तर 6 पेक्षा अधिक जवान गंभीररीत्या जखमी झाले। ये हताशा में किया गया हुआ कार्रवाई है। ये कायराना हरकत की मैं निंदा करता हूं। आयईडीचा स्फोट ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यावरून या हल्ल्याची भीषणता लक्षात येते। या स्फोटात सुरक्षा दलाचे जवान ज्या वाहनातून जात होते त्याचे भाग अनेक ठिकाणी विखुरले गेलेत। सैनिकांची तुकडी ऑपरेशन करून परत येत असताना हा स्फोट झाला। या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। माओवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जातोय। दिवसभर